नमस्कार अरुणाताई. नमस्कार. पुण्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप असं छान वाटत असतं नेहमी. पुण्यातली साहित्य परंपरा, पुण्यातल्या सांस्कृतिक परंपरा, पुण्यात नाटक छान होतं, पुण्यात सिनेमे होतात आणि तुम्ही पुण्यासारख्या या अशा समृद्ध शहरामध्ये वाढलात. तुमचं इथं शिक्षण झालं, तुमचं लेखन इथं राहून होतं. काय वाटतं असं तुम्हाला पुण्याबद्दल? खरं सांगायचं तर मी म्हणजे जन्माने पुणेकर असं म्हणत नाही नुसती. पण पुण्याने मला खूप दिलं आणि वाढवलेलं आहे. त्यामुळे सर्वार्थाने मी पुणेकर आहे. मला खूप बरं वाटतं या गोष्टीचं. याचं कारण की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं म्हणून जी पुण्याची ओळख आहे, ती मला माझ्या जन्मापासून पुढे वाढत असताना आत्तापर्यंतच्या 60-65 वर्षांमध्ये इतकी जवळून झाली, की त्यामुळे पुण्याचं मी खूप देणं लागते असं मला वाटतं. म्हणजे मी वाढली ती नदीकाठच्या एका मोठ्या वाड्यामध्ये. त्या काळात पुण्यात वाडे होते आणि त्याची हो. एक वेगळी संस्कृती हो. पण होती. हो. अशा ठिकाणी की जिथे माझ्या वडिलांचा समृद्ध ग्रंथसंग्रह तर होताच, पण त्या ज्या वाड्यात मी वाढले त्याच्या वरचा मजला, एक पूर्ण मजला हा दत्तोवामन पोद्दारांच्याकडे होता आणि तिथे त्यांचा खूप मोठा ग्रंथसंग्रह होता. नुसता तिथेच नाही, तर त्या वाड्याला, भल्या मोठ्या वाड्याला, म्हणजे 18 बिऱ्हाडं राहत होती एवढा मोठा वाडा. त्या वाड्याला अख्खा व्यापून राहणारा एक मोठा माळा होता आणि त्या माळ्यावर सुद्धा दत्तवामनांची आणि माझ्या वडिलांची पुस्तकं असायची. तेव्हा तिथे जाणं, खेळत असतानासुद्धा, म्हणजे एक 12-15 वर्षांच्या वयामध्ये त्या माळ्यावर जाणं, तिथे त्या प्रचंड मोठ्या माळ्यावर बहुतेक अंधारच असायचा, पण छोट्या छोट्या झरोक्यांमधून येणारे उजेड आणि त्या उजेडामध्ये पुस्तकांच्या ढिगांमध्ये बसून ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणं, हा एक अद्भुत अनुभव होता आशुतोष. तेव्हा पुस्तकांचं, वाङ्मयाचं जग हे एका बाजूला असं माझ्या अनुभवाला आलं. दुसऱ्या बाजूला घरीच मी म्हटलं तसं पुस्तकांच्या घरातच मी वाढले. त्यामुळे चे रंग मुळातले पाहिले नाहीत. ते हो. तर 25 वर्षानंतर ते घर सोडताना पाहिले. हो. तिथपर्यंत छताला लागलेली पुस्तकं असायची आणि त्या पुस्तकांच्या बरोबर त्या पुस्तकांशी संबंधित, वाङ्मयाच्या जगाशी संबंधित अशी अनेक माणसं घरी यायची. त्यामुळे पुणं हे अजूनही मला असं वाटतं की पुण्यामध्ये निर्माण झालेलं साहित्य आणि साहित्यिक याच्या जोडीला पुण्याच्या बाहेरून सतत पुण्यात येत राहिलेली, पुण्यात वाढलेली, निरनिराळ्या निमित्ताने पुण्यात वास्तव्याला दीर्घकाळ असलेली आणि पुण्याला भेटी देणारी अशी माणसंही सतत वाङ्मय क्षेत्रातली, संस्कृतीच्या क्षेत्रातली, खरं म्हणजे इतरही कला विज्ञानाच्या क्षेत्रातली ही पुण्यामध्ये येत राहिली आणि पुण्याची संस्कृती अशी सगळ्या बाजूंनी समृद्ध होत राहिली. म्हणजे माझ्याच घराचं उदाहरण द्यायचं झालं तर एका बाजूला माझ्या वडिलांच्या कुतूहलामुळे आमच्याकडे भराडी यायचे, गोंधळी यायचे, वाघ्या मुरळी यायचे, वासुदेव यायचे, त्यांची गाणी उतरवून घ्यायचे वडील, कधी ऐकायला लावायचे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे या लोकपरंपरेतल्या माणसांच्या बरोबरच नरहर कुरुंदकर यायचे, पुभा भावे यायचे, गदी माडगुळकर यायचे, बाभा बोरकर यायचे आणि मैफली जडायच्या. तो काळ माणसांच्या थोडा फुरसतीचाही होता आणि त्यामुळे आमच्या मागे असणाऱ्या मुठा नदीच्या वाळवंटामध्ये छाद चांदण्या रात्री बोरकर गातायत आणि कविता ऐकतोय आम्ही सगळे, अशा मैफलीही ऐकलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळं वातावरण अनुभवत मोठी झाले. मग लक्षात आलं की पुण्यामधल्या साहित्य संस्था असतील, निरनिराळ्या प्रकारे चित्रपट नाटकांशी संबंधित असलेल्या वाढलेल्या संस्था असतील, वक्तृत्व आणि ग्रंथोत्तेजक संस्थेसारख्या संस्था असतील, या सगळ्या संस्थांनी पुण्यातलं एक वातावरण कसं घडवलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी तरी इतर माध्यमं आत्ता जी प्रभावी झालेली आहेत गेल्या 20-25 वर्षामध्ये, ती नसताना ज्या प्रकारची माध्यमं, लोकमाध्यमं म्हणूया, संपर्क माध्यमं म्हणूया, जी होती तीही अतिशय समृद्धपणे पुण्यात अनुभवायला मिळाली. म्हणजे माझ्या घराच्या दोन्ही बाजूला आमचा गल्लीचा रस्ता जिथे संपायचा तिथे 2 मोठी देवळं होती आणि महिना महिना तिथे चालणारे कीर्तनांचे सप्ताह असायचे, पंधरवडे असायचे, महिने असायचे आणि उत्तमोत्तम कीर्तनकार तिथे ऐकले, उत्तमोत्तम प्रवचनकार ऐकले. त्याच्यानंतर म्हणजे
सतीश आळेकर माझ्या पुढच्या गल्लीमध्ये राहायचे. त्यांचं महानिर्वाण कसं जन्माला आलं असेल हे मला अनुभवाने हो, सांगता येतं. ॲक्च्युली. त्यामुळे या प्रकारचं एकतर हे ऐकायला मिळालं. त्यानंतर शनिवारवाडा जवळ होता. तिथे चालणारी मोकळ्या पटांगणावरची व्याख्यानं आणि अतिशय उत्तम देशभरातले गाजलेले वक्ते तिथे ऐकायला मिळाले. सबंध एक राजकीय सत्तापालटाचं चित्र तर अनुभवलेलं आलंच, पण त्याचबरोबर काय वक्त्यांनी दिलं याचा आज विचार केला तर एकेकाची वक्तृत्वाची शैलीसुद्धा आज माझ्या लक्षात आहे की अतिशय उत्तम वक्ते तिथे ऐकायला मिळाले. तिसरीकडे वसंत व्याख्यानमालेसारख्या अतिशय गाजलेल्या व्याख्यानमाला की ज्यामधून उत्तमोत्तम व्याख्यानं आणि व्याख्याते हे ऐकायला मिळाले आणि सगळं संस्कृतीचं संचितच जणू या माणसांनी आपल्या हातात दिलं. तेव्हा ज्या काळामध्ये ही नवी संपर्क माध्यमं नव्हती त्या काळात पुण्यामध्ये जाऊन बोलणं ही श्रोत्यांच्या दृष्टीने एक म्हणजे पुण्याकर श्रोत्यांच्या दृष्टीने एक आनंदाची पर्वणी असायची, पण वक्त्याच्या दृष्टीने एक कसोटी असायची. हो. आणि मनामध्ये असायचं त्याच्या की आपण पुण्यात बोलणार आहोत आणि मग त्यामुळे आपलं विशेष दिलं पाहिजे अशी जाणीव असायची. असं एक पुण्याचं व्यासपीठ, पुणं हे शहरच एक व्यासपीठ असं म्हणून मानलं जायचं. त्यामुळे पुणेकरांच्या एका बाजूनी अभिरुचीचा प्रवास हा पण मी फार जवळून पाहिला आणि दुसऱ्या बाजूने मी आत्ता म्हटलं तसं साहित्य, कला, संस्कृती या सगळ्यामध्ये जे पुण्याने भरभरून दिलं आहे ते पण मला फार छान अनुभवता आलं. किती छान ओळख करून दिली एका थोड्याच वेळामध्ये. आणि मी अलीकडेच पुण्याला आलोय, पण मी जिथे राहतो वारजे भागात आजही अचानक बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी कधीही सकाळी वासुदेव येतो आणि एकदम खड्या आवाजात तो आपलं गाणं गात असतो. हो. आणि तुम्ही जे सांगितलं ते खूप म्हणजे असं ऐकताना छान वाटतं की हो खरंच आहे. एका बाजूला लोकपरंपरा, त्या कीर्तनं, गोंधळ होय. आणि तुम्ही आळेकरांच्या नाटकाचा पण उल्लेख केलात. आणि म्हणजे एका बाजूला मौखिक परंपरा आणि दुसऱ्या बाजूला लिखित परंपरा याचा एक छान असा संगम आपल्याला इकडे झालेला दिसतो. हो. पण हे फक्त पुण्यातल्या वातावरणापुरतंच नाही असं मला वाटतं की तुम्ही ठिकठिकाणी लिहिलेली आहे की आपल्या एकूण मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य परंपरा ज्या काही आकाराला आल्या गेल्या काही शतकांमध्ये, तर त्या आकाराला येत असताना त्याच्यामध्ये मौखिक आणि लिखित परंपरेचा एक छान संगम झालेला आहे. आणि अशीच ती मला वाटते भाषा आणि संस्कृती पण विकसित झालेली आहे. होय ना, म्हणजे मुळात भाषा हे संस्कृतीचंच अपत्य आहे असं आपण म्हणतो. आणि मराठी भाषा निर्माण झाली म्हणून आपण एक काय गोमटेश्वराच्या चरणाशी असलेला शिलालेख म्हणतो की गंगराजे सुत्ताले करवियले वगैरे या प्रकारचा तो पहिला मराठी शिलालेख असं आपण म्हणतो आज. पण भाषा ही बोलणाऱ्यांच्या मधूनच निर्माण झाली आहे ना. त्यामुळे लिखित भाषेचा पुरावा तुम्हाला मिळतो. त्याच्याही आधी कितीतरी काळ मराठी बोलली जात होती आणि ती महाराष्ट्री प्राकृतपासून निर्माण झाली हेही आपल्याला माहिती आहे. त्या महाराष्ट्री प्राकृतचं खरं म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारं पहिलं काव्य म्हणजे हाल सातवाहनांनी गोळा केलेली काव्य गाथा सप्तशती. ती सप्तशती आहे म्हणजे 700 काव्य आहेत असं नाही आहे, त्याच्यात भरही पडत गेलेली आहे. पण सातवाहन राजांचा महाराष्ट्रामधलं जे संबंध एक त्या राजकुळाचा इतिहास आहे तो अतिशय समृद्धपणाने महाराष्ट्राची संस्कृती घडवणार आहे. त्यापैकी हा हाल सातवाहन राजा त्यांनी पहिल्यांदा त्या महाराष्ट्री प्राकृतमधल्या अनेक कविता ज्या तिथल्या कवींनी निर्माण केलेल्या, या महाराष्ट्रातल्या कवींनी निर्माण केलेल्या कविता त्यांनी रचलेल्या, त्या गोळा केल्या, त्या संपादित केल्या आणि ते हाल सातवाहनाच्या नावाने आज आपण म्हणतो की सातवाहनाची गाथा सप्तशती. त्या कविता ज्या आहेत, त्या गाथा ज्या आहेत, त्या 4 ओळींच्या गाथा अत्यंत सूचक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामसंस्कृतीचं अतिशय सुंदर दर्शन घडवणारे आहेत. गोदावरीचा काठ म्हणजे मुख्यतः गोदावरीच्या खोऱ्यातून निर्माण झालेलं हे काव्य आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही इथली माणसं, त्यांची वेशभूषा, त्यांचे रीतिरिवाज, त्यांच्या श्रद्धा, त्यांची दैवतं आणि त्याच्याबरोबरच इथलं पर्यावरण, इथली फुलं, पानं, झाडं या सगळ्या सकट सगळा महाराष्ट्र, सांस्कृतिक महाराष्ट्र हा तुम्हाला गाथा सप्तशतीमध्ये पहिल्यांदा दिसतो. त्यामुळे हे सगळ्यात जुनं काव्य
की जे 1,500-2,000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं, इथपासून आपण जर धरलं तर मग पुढे तुम्ही मुकुंदराज असेल किंवा ज्ञानेश्वर असेल इथे येता, की ज्यांचे ग्रंथसंपदा ही सुरुवातीच्या काळातली आहे असं म्हणतात. महानुभावीय गद्य त्याचबरोबर तुम्हाला दिसतं, की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या दृष्टांतवजा गोष्टी चक्रधरांनी सांगितलेल्या, त्यांचं लीळाचरित्र आहे, त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग आहेत. त्याचबरोबर पहिली मराठी कवयित्री असं म्हणतो आपण जिला, तिचे धवळे महदंबा तिने रचलेले. पण आशुतोष मला हे पण सांगावंसं वाटतं की जशा संत संस्कृतीने जसा इथल्या लोकसंस्कृतीचा हात धरला, लोकपरंपरेचा, साहित्य तर लोकांच्या मुखी होतंच ना, ते लिखित परंपरेत नंतर आलं. तेव्हा भारुडं इथली धनगर गातच होते. नाथांनी त्या भारुडांना वेगळा आध्यात्मिक अर्थ दिला. गवळणी लोकांच्या मनीमुखी होत्याच, त्याच्या विराण्या केल्या किंवा त्या प्रकारच्या गवळणी संतांनी रचल्या. तेव्हा ओवी आणि अभंग हे इथल्या माणसांचे छंद, त्यांच्या मुखी असणारे, ते संतांनी उचलले. आणि ज्ञानेश्वरीसारखा आद्य ग्रंथ दिलाच, पण ह्या महदंबेच्या धवळ्यांबद्दलही मी म्हणते की धवळे हा वाङ्मय प्रकारच मुळामध्ये लोकांच्या मुखी मौखिक परंपरेतच होता, की लग्नाच्या वेळेला त्या नवऱ्यासाठी गायली जाणारी गाणी म्हणजे धवळे. आजही धवलारी गाते अनेक समाजांमध्ये अशा प्रकारची गाणी, आणि त्याला नावच धवलारी आहे की जी धवळे गाते. त्यामुळे ते धवळे महदंबेनी फक्त चक्रधर स्वामींच्या पुढ्यात गोविंद प्रभूंच्यासाठी गायले, आणि म्हणून ते तिची आद्य कवयित्री आपण तिला म्हणतो. तर अशा प्रकारे मौखिक साहित्य आणि अभिजात साहित्य हे आपल्याकडेही दोन्ही हात धरून आलं. आणि मग सबंध संत परंपरा, पंडिती परंपरा, शाहिरी परंपरा, इथपासून ते सगळे आले. पण बघा की एक कविता असं म्हटलं तरी किती प्रकारांमधून कविता आपल्याजवळ आली होती. स्तोत्र आहेत, आरत्या आहेत, पदं आहेत, निरनिराळ्या प्रकारची धावे आहेत. त्यामुळे इतके निरनिराळे प्रकार. मग शाहिरी कविता आहे, लावणी आहे, पोवाडे आहेत, हे सगळे ओवी अभंग तर मी म्हटलंच. तेव्हा लोकपरंपरेने हे निरनिराळे फॉर्म्स, वाङ्मय प्रकार हे समृद्ध करत आले, आणि ते अभिजात कवींनी अतिशय सुंदर रीतीने वापरले असं आपल्याला दिसतं. पण आणखी एक मला असं वाटतं की हे एका बाजूला चालू असताना दुसरीकडे ह्याच एका साहित्य परंपरेमध्ये देशभाषांमधली निर्मिती आणि संस्कृताचा पगडा अजूनही असणारी निर्मिती भाषेत दोन्ही प्रकारची होत होती. विशेषतः पंडिती काव्य जेव्हा आलं तेव्हा तुम्हाला दिसेल की सगळा एका बाजूला संस्कृत भाषेचा एक मोठा प्रभाव त्या पंडिती कवींच्यावर होता, आणि म्हणून तसे शब्द, तशा प्रकारची रचना ही पंडिती काव्यामध्ये अधिक दिसते. म्हणून तर पंडिती काव्य असं त्याला म्हटलं गेलं. आणि संतांचं काव्य हे लोकभाषेच्या, बोलीभाषांच्या जास्ती जवळ असणारे. पुन्हा मराठीच्या बोली किती आहेत, ते सगळं साहित्य हे मराठीमध्ये यायला खरं म्हणजे पुष्कळ स्वातंत्र्योत्तर काळ उजाडला आपल्याला, पण तोपर्यंत बोलींमध्येही फार सुंदर रचना होत होत्या ना. केवढ्या बोली आहेत मराठीच्या. हो, किती म्हणजे असा खूप असा व्यापक अर्थानं तो आपल्याकडं साहित्य आणि संस्कृती येते महाराष्ट्रामध्ये. आणि एका बाजूला तसं म्हटलं तर कविता नसती ती गोष्ट सांगणे असतं, कथा नसती तर त्याच्यातनं ती कहाणी असती, आणि कहाणी, कविता ही सगळी रूपं अशी एकमेक इतकी बांधलेली आणि सुट्टी करता येणं अवघडच आहे. ते नेहमी राहिलेलं आहे आपल्याला. त्या अर्थानं अभ्यासकांच्या समोर खूप मोठं आव्हान नेहमी राहिलेलं आहे की साहित्य कुठं संपतं, सुरू होतं, सादरीकरणं कुठं सुरू होतात, संपतात. मला वाटतं हे जसं 18व्या-19व्या शतकाकडे येऊ लागू तसं ते मला वाटतं हे थोडी विभागणी सुरू झाली. म्हणजे कसं पाश्चात्य विद्यांची ओळख झाल्यानंतर झालं. म्हणजे बघा, ब्रिटिशांच्या राजवटीनंतर एकदमच इथे एक वेगळं नवीन युग आलं, आणि ते सर्वार्थाने सगळ्या म्हणजे प्रबोधन पर्व त्याला त्याचमुळे म्हटलं गेलं की सगळ्याच क्षेत्रात आलं संस्कृतीच्या. आणि त्यामुळे असं झालं की आपल्याकडे पूर्वीचं संचित काय आहे त्याच्याकडे बघण्याची दृष्टी नवी आली, आणि नव्या पाश्चात्य विद्याकलांच्यामुळे आधुनिक पद्धतीने सुद्धा निर्मिती होत गेली. त्यामुळे पुन्हा 19वे शतक हे महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्र
संस्कृतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं शतक आहे असं मला वाटतं. गावोगावी वेगवेगळे विचार यायला लागले. होय होय. आणि मला असं वाटतं की एका बाजूला हे सगळं असताना पुणे त्यावेळेला सुद्धा केंद्रस्थानी होतं, केंद्रस्थानीच होतं, पेशवाईपासून पेशवाई होतं. होती. आणि दुसरं म्हणजे पुण्यामध्ये हे पण मला असं लक्षात आलं की एका बाजूला ही संपूर्ण ह्या पंडिती काव्याच्या परंपरा असतील, संत काव्याच्या परंपरा त्या होत्या, पण त्याचबरोबरीनं सत्यशोधक जलसे त्या काळात होत हां, म्हणजे तेच मी म्हटलं की 19व्या शतकामध्ये इथे तुम्हाला असं दिसेल की महात्मा फुल्यांच्यासारखे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला मराठी सत्तेचा उत्कर्षासारखं इतिहासाकडे पुन्हा पाहण्याची दृष्टी देणारं रानड्यांचं पुस्तक याच काळामधला जन्माला आलेलं आहे. इथे स्वातंत्र्याचा सगळा एक नवीन काय ज्याला म्हणू की त्या एका स्वदेशप्रेमाने पेटून उठलेली नियतकालिकं तुम्हाला दिसतील. काळकर्ते परांजपे इथे होते, सुधारक आगरकर होते. म्हणजे एकाच वेळेला सामाजिक विचार, दुसऱ्या बाजूला राजकीय विचार, या सगळ्याच्या मधून एक मंथन सुरू झालं होतं. ते सगळं या काळातल्या नियतकालिकांमध्ये दिसतं तुम्हाला. निबंधमालेसारख्या चिपळूणकरांच्या निबंध हा वाङ्मय प्रकारसुद्धा पुण्याने जास्ती अधिक चांगल्या पद्धतीने घडवला असं मला वाटतं. तेव्हा ते आपल्याला एका बाजूने दिसतं. म्हणजे नियतकालिकं असतील, शालापत्रक वगैरे सारखी मासिकं किंवा चित्रमय जगतसारखी मासिकंसुद्धा इथे निर्माण. चित्रशाळा प्रेस हे पुण्याच्या अभिमानाचे विषय असलेली गोष्ट आहे. आणि या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये म्हणजे प्रबोधनाच्या काळामध्ये चित्रशाळेनी प्रेसनीसुद्धा एक वेगळी भूमिका बजावली. याचं कारण की प्रेस ही कल्पनाच मुळामध्ये ज्या प्रकारचे एक छपाईचं एक काय ज्याला म्हणू जागा असं म्हणून न राहता तिथे एका बाजूला पाठ्यपुस्तकं आणि त्याच्या जोडीला लागणारे गुंडाळफळे असतील, चित्र असतील, लाकडी ठोकळे असतील, गंजिफा असतील, हेही तयार करत तिथेच होते. दुसऱ्या बाजूला शालापत्रकासारखं आणि किंवा चित्रमय जगतसारखी मासिकंही छापत होते, नियतकालिकंही छापत होते, तेही एका बाजूला असेल. तिसऱ्या बाजूला त्याचं संपादन करणारे जे पंडित होते त्यांचे विचारही येत होते, चित्र छापत होते. म्हणजे पुण्याला राजा रविवर्मांची चित्र मिळावीत चित्रशाळेला, यासाठी चित्रशाळेच्या वासुकाका जोशींनी फार प्रयत्न केले होते. आणि रविवर्मांनी ते कबूलही केलं होतं की मी तुमच्याकडे देईन माझी चित्र. ते शक्य झालं नाही. पुढे रविवर्मांनी ते कबूल केलं पण ते प्रत्यक्षात आलं नाही. पण चित्रशाळेने स्वतःची रंगीत चित्र छापणं हे पहिल्यांदा सुरू केलं. आणि त्यातही मला कौतुक असं वाटतं की तो त्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याचा गोष्ट ठरली नाही म्हणून त्यांनी रामपंचायतन वगैरे छापायची सुरुवात केली. पण त्यांनी सुरुवातीला असं ठरवलं होतं की ज्या समाजातल्या विविध विचार देणाऱ्या महनीय व्यक्ती आहेत त्यांची चित्र छापायची. म्हणून घोले रोड आज ज्यांच्या नावाने आहे त्या विश्रामरामजी घोल्यांचं चित्र हे पहिलं चित्रशाळेने छापलेलं आहे. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते घोले. तेव्हा या प्रकारच्या माणसांची चित्र लोकांच्या समोर यावीत म्हणून पहिली रंगीत चित्रही इथेच छापली गेली. शेती आणि शेतकी विषयक मासिकं आणि निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम, शेतीच्या अवजारांचं प्रदर्शन हे पुण्यामध्ये भरवलं जात होतं. एका बाजूला रे मार्केटसारखं मंडई आजची जी आहे ती पुण्याची त्या काळातलं एक अतिशय गाजतं क्षेत्र असं म्हणून तिच्याकडे पाहायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला त्याच काळामध्ये टाऊन हॉल निर्माण झाला. आज हिराबाग जिथे आहे ते. वक्तृत्वोत्तेजक संस्था स्थापन झाली, ग्रंथोत्तेजक संस्था स्थापन झाली. साहित्य परिषदेच्या आता पुढच्या काळात थोडं म्हणूया पण त्याचं मुळातलं जे आहे ते ग्रंथकार संमेलन पहिलं ते इथे भरवलं गेलं. त्याच्या जोडीला साहित्य पत्रिकेसारखं अंक मग त्याच्या पुढे निघायला लागला. पण हे सगळं जे चळवळी ज्या वाङ्मयीन आहेत ना त्या पार अगदी पुण्यातल्या फुटपाथवर बसणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांपासून पुण्यातल्या उत्तम प्रकाशन संस्था आणि ग्रंथविक्रेत्यांपर्यंत आपण येऊन पोचतो की हा सगळा ग्रंथ व्यवहारच म्हणजे वाङ्मयीन व्यवहारच अनेक अंगांनी पुण्यामध्ये वाढला. नाही का? म्हणजे एका बाजूला छपाई तंत्र पुण्यात विकसित झालं. त्यानंतर वर्तमानपत्र, मासिक, नियतकालिक हे सगळं एक वेगळं वातावरण. पण त्याच्याबरोबर अजून खूप एक छान मला असं वाटतं की सादरीकरणाच्या परंपराही पुण्यात अशा खूप प्रगल्भतेनं सुरू झाल्या. म्हणजे एका बाजूला मी मगाशी म्हणालो तसं
जलसे होत होते आणि दुसऱ्या बाजूला संगीत नाटकही होत होती. होय होय आणि बरोबर आहे. अगदी पौराणिक नाटकांचा तो संपूर्ण मोठा प्रवास, म्हणजे काळच भाव्यांनी आपली नाटकं घेऊन जेव्हा मुंबईला प्रवास करायला ते निघाले, ते पुण्यामार्गे गेले. त्यानंतर मग किर्लोस्करांची नाटकं आणि बरोबर त्याच आहे. वेळेला जलसे होत होते. आणि गडकरी पुण्यात होते ना. गडकरी, हो. हा, तो म्हणजे नंतरच्या नाट्य काळात क्षेत्रातला एक मोठाच्या मोठा हो, असा श्रेष्ठ हो, माणूस इथे होता. हो. त्यामुळे गडकरींची नाटकं हा पुण्याच्या अभिमानाचा विषय असला पाहिजे. हो, आणि तिथं थिएटर बांधली पण गेली हो, त्यावेळेला होय होय तिथल्या. होय बरोबर आणि आहे. एक एक मला असं वाटतं की आदान प्रदानाच्या बऱ्याच शक्यता पुण्यात निर्माण झाल्या 19व्या शतकामध्ये प्रामुख्यानं. बरोबर की आहे. छपाई तंत्र जसं झालं तसं बुकिश नाटकं आली. होय बुकिश नाटकं आली तशी नवीन नवीन अभिनयाची अंग विकसित व्हायला लागली. बरोबर आहे. एका बाजूला नाटककार, दिग्दर्शक असे असे पण हळूहळू तयार झाले. होय होय हो. आणि म्हणजे पुण्याची नाट्यसृष्टी हा खरं अजूनही अजूनही अभ्यासात. अभिमानाचा विषय आहे आपल्या. आणि त्याच्या जोडीला फिल्म इन्स्टिट्यूट पुण्यात आहे, जिथे भारतभरातली माणसं येतात. आणि त्यामुळे चित्रपटांच्या विषयीचं सुद्धा इथेच दामले. प्रभात चित्र ही पुण्यातली चित्रपटसृष्टी ही पुण्यातच विकसित झाली ना मोठ्या प्रमाणात. पण नक्की जशी तुम्हाला काय वाटतं की कशा तऱ्हेनं ती साहित्य परंपरा, जी ज्या अर्थानं आपण प्रामुख्याने आज लिखित साहित्य परंपरेबद्दल जास्त हो बोलतोय, हो म्हणजे हरिभाऊ आपट्यांच्या बरोबरीनं जे करमणूक त्यांनी सुरू केलं हो आणि त्यानंतर तिथं स्फुट गोष्टी ते हो हो लिहून हो प्रकाशित करायला बरोबर आहे. म्हणजे आणि कथा आणि कादंबरी आणि ही दोन्ही कादंबरी. खरे हो, हरिभाऊंच्या पासून मुख्यतः सुरुवात. म्हणजे इतिहास म्हणून कुठेतरी छोटे छोटे शोध घेतात माणसं, पण ज्याला वाङ्मय प्रवाहाला मोठं मैलाचा दगड म्हणता येईल अशा प्रकारची सुरुवात ही हरिभाऊंच्या पासून झाली. म्हणजे कादंबरी करमणूकमधून क्रमशः प्रसिद्ध व्हायला लागल्या त्यांच्या, आणि नंतर कादंबरी रूपाने आल्या आणि स्फुट गोष्टी हरिभाऊंच्या. तिथूनच ती सुरुवात झाली खरी हो. सांगायची. म्हणजे हरिभाऊंच्या ह्याच्यामध्ये ते मध्यम वर्ग आणि तो तो आपल्याला म्हणजे हो असं होतं का की पुण्यात जसा जसा मध्यम वर्ग हा असा जास्त जास्त प्रमाणात विकसित व्हायला लागला, वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी यायला लागल्या, तशी बरीच लोक पुण्यात येऊन शिकण्यासाठी राहायला लागली. अगदी. म्हणजे मला तर असं वाटतं की पुण्याचं वाङ्मय विश्व हे पुण्यात जन्मलेल्या साहित्यिकांनी घडवलं जितकं, किंवा पुण्यात जन्मलेल्या कलावंतांनी जितकं घडवलं तितकं पुण्यामध्ये शिक्षणासाठी, व्यवसायासाठी निरनिराळ्या कारणांनी येऊन राहिलेल्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी घडवलेलं विश्व आहे संबंध. त्यामुळे बाहेरून आलेली माणसं, आता उदाहरणार्थ कितीतरी नावं मी घेऊ शकते की सबंध रविकिरण मंडळाची जी सगळे होते, माधव जुलियनांच्यापासून गिरीश यशवंतांच्यापर्यंत, किंवा मग नंतर इंदिराबाईंच्यापर्यंत, की जी आधुनिक मराठी कवयित्री म्हणजे कवयित्रींच्या कवितांची सुरुवातच इंदिराबाईंच्यापासून झाली आधुनिक काळातली असं आपण म्हणतो. ती पुण्याचेच होते ना. आणि खरं सांगायचं तर सावित्रीबाईंच्या कविता या किंवा महात्मा फुल्यांचे अखंड, ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. हा तर काळ अगदी 1850चा इतका मागे जातो. त्यामुळे हे आपल्याला असं वाटतं की पुण्याच्या प्रतिष्ठेत भर घालणारं नुसतं नाही आहे, तर अनेक वाङ्मय प्रकारांची सुरुवातच पुण्यामध्ये झाली आणि ती खुद्द पुण्यात जन्मलेल्या किंवा पुण्यात वास्तव्याला असलेल्या अशा माणसांनी ती सांभाळली. जशी हरिभाऊंचं तुम्ही नाव घेतलं पुण्यामध्ये, काशीबाई कानेटकरांचं आत्मकथन आपल्याला म्हणता येईल. रमाबाई रानड्यांचं पहिलं आत्मकथन म्हणतो आपण ज्यांना मराठीतलं, आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी, हे रमाबाईंचं पहिलं आत्मकथन पुण्यातच आहे. एका बाजूला शिक्षणाची सुरुवात आपण म्हणतो तेव्हा पंडिता रमा, स्त्री शिक्षणाची सुरुवात, हुजूर पागेसारखी शाळा जी आहे ती आहे जुनी. पंडिता रमाबाईंचं शारदा सदन पुण्यात होतं सुरुवातीला, नंतर ते म्हणजे केडगावला गेलं, पण मुंबईतून ते आलं पुण्यामध्ये आणि कित्येक वर्ष ते इथे होतं. नंतर आपल्या धोंडो केशव कर्व्यांचा शाळेची सुरुवात झाली, मुलींचा आश्रम झाला. त्यावेळेला ही शिक्षणाची सुरुवातसुद्धा अनेक अर्थांनी इथल्या लोकांनी नुसत्याच फर्ग्युसनसारख्या किंवा रमण बागेसारख्या, न्यू इंग्लिश स्कूलसारख्या म्हणजे संस्था या स्थापन शाळेच्या बाबतीतल्या झाल्या सुरुवातीच्या काळामधल्या महत्त्वाच्या संस्था. पण त्याच्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की
इथल्या माणसांनी एका बाजूला स्त्री शिक्षणाच्या बाबतीतल्याही निरनिराळ्या संस्था स्थापन केल्या. एवढंच नाही, दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण हे आर्यांगल पद्धतीचं शिक्षण द्यावं, की आर्य म्हणजे आयुर्वेद आणि आपल्याकडचं वैद्यक आणि आंग्ल वैद्यक ह्यांचं एकत्रित विद्यालय इथे सुरू करावं, याची धडपड माणसांनी केली होती. ते झालं नाही प्रत्यक्षात, पण ही दृष्टी त्या काळामध्ये पुण्यामध्ये दाखवली गेलेली होती याही प्रकारची. मी आत्ता म्हटलं तसं शेतकी कॉलेज पुण्यामधलं हे त्याच धडपडीतून उभं राहिलेल्या गोष्टी आहेत. पुणे विद्यापीठाची स्थापना ही एक महत्त्वाची आहे. शैक्षणिक मी यासाठी म्हणते की या सबंध वाङ्मय व्यवहाराला शिक्षणाच्या बरोबरच्या प्रगतीचं एक अस्तर आहे आणि त्यामुळे पुण्यातलं शैक्षणिक विद्या केंद्र असं म्हणून पुणं होणं आणि त्यासाठी माणसांनी पुण्यामध्ये येणं, पुण्यामध्ये शिकणं आणि मग त्यांची एक आधुनिक वाङ्मयीन दृष्टी तयार होणं. त्यामुळे पुण्यातल्या अभिरुचीला आणि पुण्यातल्या वाङ्मय निर्मितीला दोन्हीलाही या शैक्षणिक प्रगतीची खूप मोठी साथ मिळालेली आहे असं आपल्याला दिसेल. पण मग हे भाषेत कसं आलं? म्हणजे एका बाजूला असं आपण 19व्या शतक आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचं ह्या आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला भाषेत मुंबई वळण आणि पुणेरी वळण असे एक दोन प्रकार आपल्याला आणि आमच्यासारख्याला नेहमी असे एक उत्सुकता असते की इतका अखंड मोठा महाराष्ट्र आहे. म्हणजे अगदी त्या फॉर दॅट मॅटर नंतरच्या काळामध्ये व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलं, पण ते पुण्यात राहिले तरी त्यांनी अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा महाराष्ट्रातल्या विविध प्रादेशिक परंपरांना पण मांडलं. पण मग जेव्हा आपण पुण्यातलं साहित्य पुण्यातलं शिक्षण, पुण्यातलं साहित्य, पुण्यातली सांस्कृतिक जडणघडण असं म्हणत असताना भाषेच्या पातळीवरती कसं गेलं ते? म्हणजे एक तर असं दिसतं की पुण्यानी प्रमाण भाषा ही पुणेकरांची भाषा असं म्हणण्या इतकं त्या एका भाषेच्या बाबतीतलं पुण्यातलं वाङ्मय निर्माण झालं. पण दुसऱ्या बाबतीत तुम्हाला हेही लक्षात येईल की स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने इथे आपण मुक्त झालो, ते अनेक अर्थांनी मुक्त झालो आणि म्हणून त्याचा अर्थातच परिणाम सांस्कृतिक जगावर झाला, वाङ्मयीन जगावरती झाला. म्हणून तोपर्यंतच्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे नवं साहित्य जे निर्माण झालं ना, ते अधिक मुक्त आणि खुलं साहित्य निर्माण झालं. तोपर्यंत ज्या जाणीवाच नव्हत्या माणसांना, एका पारतंत्र्यातून मुक्त होण्याच्या साठी म्हणून त्या रोखांनी सतत सगळा समाज पाहत असताना साहित्याकडे त्या वळणाने नाही, तो एक प्रतिक्रियात्मक अशाच स्वरूपाच्या गोष्टी होत्या अधिक. पण त्याच वेळेला पुण्यात सुरुवात मात्र झाली होती अशी की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता बळीसारखी कादंबरी लिहिणाऱ्या विभावरी शिरूरकर इथे होत्या, त्यामुळे वेगळ्या समाजाकडे लक्ष जात होतं हळूहळू. किंवा साने गुरुजींच्या कामांमुळे ते अमळनेर आणि बाकीच्या भागात असले तरी साधना साप्ताहिक पुण्यात होतं आणि त्यामुळेही त्याचा परिणाम होता. पण ह्या सगळ्या समाजांकडे हळूहळू लक्ष जात होतं. आणि मग असं झालं की स्वातंत्र्यानंतर मात्र हे सगळे जागेपण त्यांच्यामधून आलं. म्हणजे एका बाजूला या प्रमाण भाषेतल्या साचेबंदपणाला आणि सांकेतिकपणाला विरोध करणारी लघु अनियतकालिकांची चळवळ आली. मर्ढेकरांनी तर भाषेची पूर्ण मोडतोड करून वाङ्मयाचा एक मोठा आहे आपल्या समोर पालटूनच टाकला मनू वाङ्मयाचा. आणि त्याचबरोबर मी आत्ता म्हटलं तसं की ह्या सगळ्यांनी भाषेचे नवनवे प्रयोग लघु अनियतकालिकांमधून झालेले दिसतात. आणि मग त्याच्या पाठोपाठ 60 नंतरच्या काळामध्ये दलित साहित्य आलं, ग्रामीण साहित्य आलं आणि या सगळ्यांमधून ज्या बोलीभाषा ज्या आहेत ना, त्याच्यामधून लिहिणारी माणसं ही त्याच्यातून पुढे आली. एक जोरकस अशा प्रकारचा हा संबंध उठा होता की ज्याने आधीच्या सगळ्या प्रमाण भाषेची सांकेतिकता आणि तीच भाषा श्रेष्ठ असा जो एक गंडही त्याच्या पाठोपाठ आलेला होता, तो सगळा दूर केला. आणि मग स्त्रीवाद किंवा स्त्री साहित्य हेही त्याचाच हात धरून आलं. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की 60 नंतरचा काळ, विशेषतः 90पर्यंतचा काळ, हा मराठी साहित्याच्या दृष्टीने एक खूप मोठ्या प्रकारचं बांध फोडणारा आणि नवे प्रवाह सामावून घेणारा अशा प्रकारचा काळ आपल्याला दिसतो की ज्याचं प्रतिबिंब पुण्यातल्या साहित्यात सुद्धा तुम्हाला पडलेलं दिसतं. आणि त्यामुळे तुम्ही व्यंकटेश माडगूळकरांचं नाव घेतलं. आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर यांनी जो ग्रामीण जग, शंकर पाटील ही पुण्यातलीच माणसं, गल ठोकळ, मिरासदार ही सगळी पुण्यातली माणसं. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की दलित साहित्यामध्ये सुद्धा शंकरराव खरातांच्यासारखी माणसं त्याच्यामध्ये होती.
तेव्हा तराळ अंतराळासारखं त्यांचं आत्मकथन आहे. पण त्याच्या पाठोपाठ अनेक जण लिहू लागले आणि मग तुम्हाला 90 नंतर तर असं दिसेल की पुणं हे इतर सगळ्या उर्वरित महाराष्ट्राचंच एक छोटंसं रूप, असंच पुण्याचं स्वतःची म्हणून जी काय पुण्याची एक विशिष्ट सांकेतिक आयडेंटिटी बनलेली होती, ओळख बनलेली होती, ती फोडून पुणं हे महाराष्ट्राचं नव्हे वैश्विक अशा प्रकारचं एक प्रतिबिंब आता पुण्याच्या साहित्यामध्ये दिसतं आपल्याला. अगदी अगदी. आणि प्रमाणीकरणाचा विषय तुम्ही काढला, खूप महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं प्रमाणीकरण परत एका वेगळ्या अर्थाने इथल्या शब्दकोश वाङ्मयाशी निगडीत आहे. इथली वाचनालय, होय होय होय. इथली संशोधन केंद्र, तुम्ही फार चांगला मुद्दा मांडलात आत्ता. म्हणजे कोशवाङ्मय हे सुद्धा पुण्यामधलं, पुण्याच्या अभिमानाचा विषय असणारं आहे. आणि भाषेची प्रगतीनं जशी बोलणाऱ्या माणसांमधून भाषा जिवंतपणे टिकून राहते, तशी दुसऱ्या बाजूला ग्रांथिक भाषेला आणि ज्ञानाच्या विशेषतः उपलब्धीला कोशवाङ्मयासारखं दुसरं साधन नाही. त्यामुळे ज्ञानकोशाचीच धडपड इथे केतकरांनी केली. त्याच्यानंतर संस्कृती कोश आला, चित्राव शास्त्रींचे वेगवेगळे चरित्रकोश आले, उपनिषदांवरचं मोठं काम आलं आणि अगदी अलीकडच्या अशोक जोशींनी चालवलेल्या कृषी विज्ञान कोशापर्यंतची आपल्याला जसं पुण्यात कोशवाङ्मयाची फार मोठी परंपरा. आणि तुम्ही म्हणालात तसं मग ते शास्त्री पंडित किंवा त्या प्रकारच्या ज्ञानाच्या पातळीवर. पण आशुतोष, आणखी पण एक मला गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की संस्कृतीचा प्रवाहानं 2 पातळ्यांवर बघावा लागतो. म्हणजे उपयोजित अशा प्रकारचं निरनिराळे प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित भाषिक व्यवहार हे एका बाजूला. ललित साहित्य मुख्यतः त्याच्याशीच संबंधित असतं, कारण ते जीवनानुभवाशी निगडीत असतं. पण दुसऱ्या बाजूला ज्ञानाच्या पातळीवर एक प्रवाह असतो की ज्याच्यामधून सातत्याने ही माणसं तुमच्याशी थेट संबंधित नसतं त्यांचं काम, वाङ्मयीन काम, पण तुमच्या सांस्कृतिक उन्नयनासाठी त्याचा खूप उपयोग होत असतो. त्याच्यामध्ये हे कोशवाङ्मयाचं काम मोडतं. त्यामुळे असं आपल्याला दिसेल की हेही पुण्याने सातत्याने चालवलेलं काम. हो. मला आणि हे आता तुम्ही तुमचं ऐकत असताना मला हा पण एक विचार येतो की एका बाजूला ग्रंथकार सभा स्थापन झाली, पण त्याच वेळेला महादेव गोविंद रानडेंना महात्मा फुले यांनी पत्र लिहिलं होतं की ही ग्रंथकार सभा आहे, मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण मी त्या ह्याला येऊ शकणार नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की एकाच वेळेला आपली संस्कृती आणि भाषिक परंपरा वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असते. जे फक्त असं आपल्याला असं म्हणता येणार नाही की हे फक्त प्रमाणीकरणाशी संबंधित आहे किंवा एकूण मुख्य धारा आणि परिघावरच्या धारा ह्या त्याच वेळेला नांदत असतात. आणि आपण, मला असं वाटतं, त्यांच्यामध्ये जरी संघर्ष होत असला तरी ती आपल्याला संस्कृती दाखवत असते. ती त्या अर्थाने ती कुठेच साचलेली. आणि संघर्ष पण अटळच असतो ना. आणि मग मला असं वाटतं फक्त त्याच्यातून संवादाकडे जाणं हे घडत राहायला पाहिजे असतं. आणि साहित्यिकाचं हे नकळत असलेलं एक दुसऱ्या बाजूचं कार्यच असतं की साहित्य हे कसं एका विशिष्टतेतून पलीकडे जात, म्हणजे मग ती व्यक्तिविशिष्टता असेल, ती प्रादेशिक विशिष्टता असेल, एखाद्या गावाची, आता आपण पुण्यासारखं म्हणतो तर ती तशा एका प्रकारची बांधिलकी असेल, ह्याच्यातून तुम्ही अधिक पलीकडे जात वैश्विक कसे होता, माणसांशी कसे नातं जोडता, ह्याच्याकडे असेल. आणि आज तर असं दिसतं की संबंध आपल्या ज्या एक सामाजिक पर्यावरणामध्ये आपण आत्ता आहोत की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या अस्मिता टोकदार होत आहेत, तिथे मला असं वाटतं की हे जे एक समरसतेचे प्रयत्न आहेत की जे भाषिक अंतर जी आहेत, निरनिराळ्या समूहांच्या बोली आणि प्रमाण भाषा याच्यामधली असलेली अंतरं आहेत, निरनिराळ्या प्रकारचं वाङ्मयातून येणारे अनुभव आहेत, जीवनानुभव, त्याच्यामधली अंतरं असतील, ही सगळी ओलांडून यंत्राने ज्या वेळेला, म्हणजे यंत्रसंस्कृतीने ज्या वेळेला सगळं जग एकत्र आलेलं आहे, त्यावेळेला त्याच्या पलीकडे जाऊन एका मानवी सहृदयतेच्या पातळीवर पण ते एकत्र आलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं दिसेल की याचे प्रयत्न साहित्यामध्ये, एक छान उदाहरण मला अनुवादांचं वाटतं की आज पुण्यामध्ये सुद्धा इतके वेगवेगळ्या प्रकारचे अनुवादक काम करतायत आणि त्याच्यामधून केवढं मोठं अनुवादाचं जग आपल्याला ओळखीचं होतं आहे. पुण्यातच केवळ काय, महाराष्ट्रात सगळीकडेच आता तुम्हाला दिसेल की निरनिराळ्या, म्हणजे कोणीतरी एखादा सांगलीचा अनुवादक असेल,
बलवंत जेऊरकर सारखा, कोणीतरी प्रफुल्ल शिलेदारसारखा नागपूरचा युगवाणी चालवणारा असेल, किंवा मुंबईची माणसं असतील निरनिराळ्या प्रकारे. पण उमा कुलकर्णींनी पुण्याच्या ज्या प्रकारे संबंध भैरप्पांचं आणि एकूणच दक्षिणी साहित्याची ओळख अनुवादाच्या रूपाने आपल्याला करून दिली, तेव्हा अनुवाद संस्कृती ही सुद्धा या नव्या विश्वसंस्कृतीमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आपल्या समाजाचं एक दर्शन आहे. आणि एक वाङ्मयीन लोकशाहीचाच प्रयोग आहे असं म्हणूया अनुवाद हा, की एका ठिकाणची साहित्यकृती दुसऱ्या भाषेत जाते, तिथे ती वस्ती करते, तिथल्या लोकांची आपलीशी होते आणि ते साहित्य त्यांना आपलं वाटावं इतक्या प्रकारे ते आपलंसं होऊन जातं. तर बंगाली भाषेतले असोत, दक्षिणी भाषांमधले असोत, हे अनुवाद मोठ्या प्रमाणावर येणं, किंवा आता जागतिक पातळीवरचे केल्याने भाषांतरासारखी पुण्यामधून निघणारी मासिकं आहेत, म्हणजे नियतकालिका आहेत सुनंदा महाजनचं, हे प्रयत्न मला महत्त्वाचे वाटतात. होय होय. मला असं वाटतं की हे पण तुमच्या बोलण्यावरनं असं वाटतं की एका बाजूला मराठी असं म्हणून आहे, पण ते शहरीकरण असल्यामुळं, सतत शहरीकरणाच्या वेगवेगळ्या प्रक्रियेतनं जात असल्यामुळं वेगवेगळे भाषिक समूहही पुण्यात राहत आहेत. आणि वेगवेगळ्या भाषिक समूहातनं, म्हणजे मला असं वाटतं की ते समरसतेनं राहतात यापेक्षाही ते एकत्र सगळे राहत आहेत, नांदतायत आपल्या आपल्या पद्धतीनं, आपले आपले प्रयोग सुरू आहेत. प्रामुख्याने नाटकातनं दिसतं. नाटकामध्ये बरेच अनुवाद होत असतात, नाटकाचे वेगळे प्रयोग होत असतात. आणि इथं तर थिएटर अकॅडमी तर होतीच, त्याच्या आधी बालबा केळकरांची PDA होती. त्याशिवाय इथं वेगवेगळ्या महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धा असतील, एकांकिका स्पर्धा असतील, नाट्य स्पर्धा असतील. इथं यशवंतराव चव्हाण, बालगंधर्व आणि किर्लोस्कर मंडळींच्या त्या काळापासूनची सगळी हे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते असं वेगवेगळ्या संस्कृती या शहरीकरणाच्या प्रवासामध्ये एकत्र येत असतात. आणि त्यात काही देवाणघेवाण, मला असं वाटतं तो वेगळ्या प्रकारचा अनुवादही होत असतो. बरोबर आहे ना. होय होय, अगदी. म्हणजे इथे विविध भाषांमध्ये मधले चित्रपट जे येतात आणि दाखवले जातात, इथे अनेक संस्थांमधून निरनिराळ्या प्रकारची नाटकं जशी सादर होतात, त्याच्यामधून तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे, सगळ्या एकूणच म्हणजे जगातल्या चाललेल्या वाङ्मय प्रकारांचं दर्शन होतं. तेव्हा हे सगळं आपल्याला एका बाजूला दिसतं. आणि म्हणजे एकूण तुम्हाला असं दिसेल की आत्ताची पुण्यातली वाङ्मयीन संस्कृती ही, मी मगाशी म्हटलं तसं, की हे एकूणच आत्ताच्या विश्वसंस्कृतीचं एक लहानसं रूप अशा प्रकारेच आपल्याला दिसते. कारण एका बाजूला IT हब असं म्हणत ज्या प्रकारे पुणं वाढत गेलेलं आहे, त्याचाही आपण विचार केला पाहिजे. तर आज आपण आजच्या गेल्या काही वर्षामध्ये असं बघतो की पुणे वेगानं बदलते. पुणंच का, भारत आणि जगभरातली शहरं अत्यंत वेगानं बदलत आहेत, एका वेगळ्या संक्रमणाच्या प्रक्रियेतनं जात आहे. एका बाजूला पर्यावरणाचे प्रश्न पण आहेत, पण त्याचबरोबरीनं इथल्या रहिवाशांचे प्रश्न, इथला अधिवास हा बदलत चाललेला आहे. इथले फक्त भाषिक स्तरावरचे मुद्दे नाही, तर आपल्या एकूण जगण्यातले आर्थिक, सामाजिक असे मुद्दे पण अत्यंत तीव्रतेनं आपल्यासमोर उभे राहताना दिसत आहेत. आणि ह्या सगळ्या एकूण बदलामध्ये भाषा आणि साहित्य तर आहेत. म्हणजे एका बाजूला असं दिसतं की वेगवेगळ्या भाषेतली लोक पुण्यात आली आहेत आता. तुम्ही मगाशीच ITतल्या एकूण बदलाचा उल्लेख केलात. आणि गेल्या 20-एक वर्षात तर तो जास्त झालाय. म्हणजे मी मला जे लक्षात आलं ते असं की एका बाजूला 500 नंतर पुणे बदललं, आणि दुसरा जो बदलाचा मोठा टप्पा आहे तो ITच्या एकूण 90च्या दशकामध्ये बरोबर आहे लिबरलायझेशन आणि ह्याच्यातनं झालं. मला हे समजून घ्यायला आवडेल की कशा तऱ्हेने झालं. म्हणजे एका बाजूला आपण 500 धरण फुटल्याचं एक होतं, पुण्यातलं भरपूर आतलं जे विस्थापन आहे, शहरातलं विस्थापन, की पुण्यातली त्या धरण क्षेत्रातल्या एकूण मोठ्या हानीमध्ये सापडलेला एक समाज, तिथली घरं, तिथली ती विस्थापन झाले. आणि त्यानंतर IT मधल्या काळामध्ये सुद्धा एक विस्थापन झालं. पण या दोन्हीमध्ये आशुतोष खूप मोठा फरक आहे. आय एम शुअर. आणि तो पहिला अशासाठी फरक होता की ज्याच्यामध्ये सगळ्यात फार
म्हणजे नुकसान खूप मोठं झालं आणि माणसांची हानी खूप मोठी झाली. पण त्याच्याबरोबर एक चांगली गोष्ट अशी घडली, की पुण्याची माणसं जी कालपर्यंत घरात होती आणि आपण घरात असणं आणि आपल्या परंपरागत पद्धतींना आणि सुरक्षित. समजुतींना सुरक्षितपणाने सांभाळणं एवढंच महत्त्वाचं वाटणाऱ्या पुणेकरांना पहिल्यांदाच आर्थिक गोष्टीसाठी झगडावंच लागलं आणि त्यामुळे पहिल्यांदा डबा घेऊन नोकरीवर जावं लागलं. तर मला असं वाटलं की ह्या नोकरदार माणसांच्यामुळे परस्परांच्यामध्ये मिसळणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उद्योग ह्याच्यामध्ये जाणं, म्हणजे तोपर्यंत व्यवसाय उद्योग करणं हे काही पुणेकरांना फारसं रुचलेली गोष्ट नव्हती. म्हणजे परंपरागत पद्धतीने जे काय चालत आलं आहे तेच आम्ही सांभाळणार, ह्याच्या पलीकडच्या नव्या जगाला तोंड देण्याची मानसिक तयारीच नव्हती. ती पहिल्यांदा पानशेत नंतर झाली. आणि दुसरी ही जी एक मोठी मिसळण सुरू झाली लोकांच्यामधली, त्याच्यामुळे अनेक प्रकारचे बांध फुटले. तर ते पानशेतनी जे मोठं म्हणजे नुसतं धरण फुटलं नाही, मला असं वाटलं की त्याबरोबर या पेठापेठांमधले बांध पण फुटले आणि अधिक मोकळ्या झाल्या या पेठा. ज्या पेठांमधला बंदिस्तपणा जो अनेक प्रकारचा होता आणि तो मुख्यतः मी मानसिक असं म्हटलं होतं, तर तसा तो मानसिक धारणांचा बंदिस्तपणा पानशेतनी पहिल्यांदा फोडला आणि पुणं मोकळं झालं आणि पुणं नोकरदार पण झालं. पण दुसऱ्या बाजूला ह्या ज्या नंतरची आत्ताची जी दुसरा बदल आहे अलीकडच्या काळातली, ह्याच्यामुळे तर जगात म्हणजे देशातले देशभरातल्या इतर वेगवेगळ्या प्रांतांमधले आणि जगभरातले असे जे लोक इथे आले पुण्यामध्ये आणि पुण्यामधलं सगळं वातावरण हे इतकं बदलून गेलं की पुणेकरांना याची पूर्वीपर्यंत सवयच नव्हती की माझ्या शेजारी कुणीतरी इतर प्रांतांमधला माणूस राहायला आलेला आहे किंवा माझी मुलं ही देशातल्या इतर भागांमध्ये नोकरीला जात आहेत. मग परदेशातली तर गोष्टच सोडा, पण आजचं पुणं तुम्ही पाहाल तर घराघरांमधलं मूल हे कुठेतरी अमेरिकेत, कुठेतरी ऑस्ट्रेलियात, कुठेतरी युरोपात शिकायला गेलेलं आहे, लग्न करता आहेत आणि कुणीतरी जर्मन सून आहे, कुणीतरी ब्रिटिश सून आहे. या प्रकारचं वातावरणच पुण्याने कधी अनुभवलेलं नव्हतं. आणि आता मला असं वाटतं हे पण झालं की गल्ली गल्लीत बघितलं तर कुणीतरी मराठवाड्यातला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला कुणीतरी आहे, कोकणातला आहे, अशी पण एक वेगळी सरमिसळ. पण तुम्हाला हे दिसेल की या सगळ्याचं प्रतिबिंब मग साहित्यातून आता पडायला लागले आणि ते मला पुन्हा एक नवा रेनेसान्स अशाच स्वरूपाचा आहे असं वाटतं की ज्याच्यामध्ये पूर्वी एक तर असं झालं की पानशेत नंतर हळूहळू आणि आत्ताच्या या 90 नंतरच्या बदलत्या काळांनी पुष्कळच वेगाने पुण्यातला मध्यम वर्ग कोसळला आणि तो सगळीकडचाच कोसळला, पण पुण्याबद्दलचंच बोलतो आहोत म्हणून मी म्हणते की इथल्या मध्यम वर्गानी ज्या सगळ्या संकुचिततेच्या भिंती होत्या, ज्या सगळ्या उर्वरित महाराष्ट्रासाठी थोड्या थट्टेचा विषय कायम किंवा उपहासाचा विषय झालेल्या होत्या आणि कित्येक वेळेला दुःखाचा, बोचरेपणाचा असा पण एक भाग होता त्याच्यामध्ये इतरांच्यासाठी, तो सगळा अभिमानाचा आणि इतरांना थोडासा अहंकाराचा वाटणारा अशा प्रकारचा तो सगळा विषय संपला आणि हा मध्यमवर्ग संपलाच एका बाजूने. पण या मध्यम वर्गाच्या पाडावाबरोबर आणखी एक गोष्ट अशी झाली की सुक्याबरोबर ओलंही जळतं असं आपण म्हणूया. तसं या मध्यम वर्गाने सांभाळलेला जो मूल्यांचा भाग होता, नैतिकतेचा भाग होता, तो पण झपाट्याने नाहीसा झाला आणि इतर सगळ्या जगाबरोबर तितक्याच प्रकारच्या भ्रष्टतेला, तितक्याच प्रकारच्या अनितीला असं सामोरं जाणारं जग हे जे सगळीकडे निर्माण झालेलं आहे एका बाजूला, ते आपल्याला इथे दिसतं. ती मूल्यांना घट्ट धरून तगणारी माणसं आणि किंमत देणारी त्यासाठीची माणसं ही दिसेनाशी झाली झपाट्याने. तर तेही पुण्याचं एक चित्र बदललं असं मला वाटतं. पण त्याचबरोबर आत्ता तुम्ही म्हणता तसं हा जो एक वैश्विकतेचा नवा अनुभव आहे, हा पुण्यामधल्या म्हणजे पुण्याच्याच बाबतीत नव्हे, म्हणजे पुण्यातल्या घराघरांमधली माणसं आता तो घेत आहेत, पण हा वाङ्मयातूनही दिसतोय आणि त्यामुळे अगदी अलीकडची ही नवी मुलं जी लिहिता आहेत ती
केवळ महाराष्ट्रातल्या म्हणजे पुण्यापुरतंच नाही मी बोलत, एकूणच मराठीमध्ये लिहिणारी ही जी नवी तरुण पिढी आहे, हे कवी आहेत, नवे कादंबरीकार आणि कथाकार आहेत, हे एका बाजूला बदलतं ग्रामीण वास्तव आपल्यापुढे ठेवत आहेत, दुसऱ्या बाजूला बदलतं भाषिक वास्तव आपल्यापुढे ठेवत आहेत, आणि तिसऱ्या बाजूला हे जे संबंध नवं वैश्विक अनुभवाचं जग आहे तेही आपल्यापुढे ठेवतात. हो, अगदी छान तुम्ही म्हटलं ते. मला असं वाटतं एका बाजूला वैश्विक म्हणजे त्या अर्थानं भारताबाहेरच्या जगाची ओळख होती, पण त्याच बरोबरीनं गेल्या 10-20 वर्षात पुण्याचं जे टाउन प्लॅनिंग बदललं, ते खेडी पण जवळपासच्या भागातली खेडी पण आत आली. त्या ह्यानं झालं असं की म्हणजे मी अगदी नाटकासारख्या ठिकाणी बघितलं तर नाटकाचे विषय बदललेत, सादरीकरणाच्या पद्धती बदलल्यात. म्हणजे एका बाजूला इथं आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव जसे होतात, सिनेमांचे महोत्सव होतात, तसेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातनं पण मुलांनी आपल्या आपल्या भाषा आणल्या, आपल्या बोलण्याची एक ढह बांधली, पद्धत आणली, आणि त्यातनं एक काय म्हणतो की त्याला देवाणघेवाण होऊन म्हणजे एका बाजूला अगदी परदेशाशी बोलणारा जसा समाज कुटुंब तयार झाली, तशी इथल्या गावागावांशी बोलणारं इथल्या एका बिनशहरी वास्तवाचं चित्रण पण इथं व्हायला लागलं. बरोबर आहे. म्हणजे अनागर चेहरे पण दिसायला लागले तुम्हाला त्याच्यातून, आणि एक भान आलं. म्हणजे मला असं वाटलं की या संबंध काळामध्ये पुण्यापुरतं बोलायचं तर एक अत्यंत सनातनी, काय ज्याला म्हणू, संस्कृतीनिष्ठ असा, जुना परंपरानिष्ठ, संस्कृतीनिष्ठ नाही म्हणूया, परंपरानिष्ठ असा जो एक छोटा मर्यादेत जगणारा असा एक समाज होता, पुण्याचा चेहरा होता. तो हळूहळू बदलत गेला आणि तो अधिक मोकळा, समन्वयशील आणि वैश्विक असा होत गेलेला आहे. आणि एका बाजूला म्हणजे अमृततुल्य चहा पिणं हे आहे, पण त्याचबरोबर सीसीडी पण झाली आहे ना, बरेचदा आला सीसीडी आली, आणि म्हणजे असं दोन्हीकडे बसणारे, एका बाजूला कॉस्मोपॉलिटन वर्ग पण वाढतोय, त्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा एक वेगवेगळ्या व्हरायटीज यायला लागल्या. पण म्हणजे असं पण आहे का की आता नवीन आव्हानं पण त्याबरोबर आकाराला, म्हणजे उदाहरणार्थ असं बघू की संशोधनाबद्दल, म्हणजे आम्ही राचिम ढेऱ्यांचं नाव नेहमी ऐकतो, त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकतो, त्यांनी केलेलं प्रचंड मोठं काम, पण आता आपल्याला असं काही संशोधन करणारी माणसं आता कुठं केली आहेत, किंवा एक कमिटमेंटनं पूर्ण वेळ संशोधन करणारी माणसं त्या अर्थानं विद्यापीठे पातळीवरचं नाही, पण अगदीच सामान्यतः पुस्तकं लिहिणं, त्याबद्दलचं संशोधन होणं, असं आपल्याला काय दिसतं आत्ताचं? आत्ताही अभ्यासाची पद्धती आणि त्याच्या मागचे हेतू हे दोन्ही फार बदललेले आहेत. त्यामुळे पूर्वीसारखं काय ज्याला म्हणू की तनमन धनाने संशोधनाला वाहून घेणं, साहित्याला वाहून घेणं, वाङ्मय सेवेला वाहून घेणं वगैरे या प्रकारचं राहिलं नाही आहे वातावरण. म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संस्था किंवा भारत इतिहास संशोधक मंडळ यासारख्या पुण्यातल्या संस्थांमधलं जे वाङ्मयीन संशोधन आहे ते सुद्धा आता पुष्कळ तिथेही माणसांची कमतरता जाणवायला लागलेली आहे. त्यात हे तर खरंच आहे की या प्रकारच्या संशोधनासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारी म्हणजे मिळणारी फुरसत हवी असणारी, फुरसत आणि मेहनत करणारी माणसं, म्हणजे कष्ट करण्याची तयारी, बौद्धिक कष्ट असतील, त्या प्रकारचा वेळ देणाऱ्या असतील, ही कमी झालेली आहेत, अगदी कमी झाली आहेत, हे खरं आहे. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला म्हणजे हे तर एका बाजूला तुम्ही म्हणता तसं संशोधनाचं क्षेत्रच बदललं आहे. आता आम्ही म्हणजे माझ्या वडिलांच्या काय ज्याला म्हणू की नावाने आम्ही एक छोटासा ट्रस्ट स्थापन केला आहे आणि त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह हा अभ्यासकांच्या उपयोगी यावा यासाठी आमचे प्रयत्न एका बाजूला आहेत. पण दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र संस्कृतीचा अभ्यास चालवला होता त्या अभ्यासाला गती देणारी नवीन पिढीतली माणसं असतील तर त्यांना काही सहाय्यभूत व्हावं, त्यांच्यासाठीचं व्यासपीठ असावं असाही प्रयत्न आहे.
पण तुम्ही म्हणता तसा ती माणसांची कमतरता, त्या प्रकारच्या अभ्यासासाठी तिकडे वळणाऱ्या अभ्यासकांची कमतरता ही हो, आम्हालाही हो, जाणवते आहे. हो. तरी काही मला वाटतंय जसं तुमचं संशोधन केंद्र आहे, हो, त्यानंतर अशोकदा रानडे हो, आर्काईव्ह आहे. त्याच्यामध्ये हो, अशोकदा रानडेंची संपूर्ण साहित्य हो, हो. संपदा त्यांनी ठेवलेली आहे. त्याचे बरोबर आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत, होय, व्हिडिओ. होय, होय. त्यानंतर NFAI सारखं ठिकाण होय, आहे होय. जिथं संशोधन होऊ शकतं. वेगवेगळी अगदी. वाचनालय आहेत. पण हो. जसं म्हणतो तसं मला असं वाटतं एका मोठ्या मानवी समाजासमोरच हे मोठं आव्हान आहे, की आव्हानच आहे, आव्हान आहे ना. आता अरबी फारसीचे वर्ग साहित्य भारत इतिहास संशोधक मंडळात चालायचे, ते बंद करावे लागले. कारण ती कागदपत्र वाचण्यामध्ये उत्सुकता असणारे आणि ते करू इच्छिणारी माणसं नाहीत आता. नाहीये. तर त्यामुळे तुम्ही म्हणता तसं एक मोठं आव्हान आहे की हे काय. दुसऱ्या बाजूला फार चांगली गोष्ट एका बाजूला ही पण आहे की अनेक नव्या दृष्टीने या सगळ्या पूर्वसंचिताकडे बघणारी माणसं ही आता नव्याने आपल्याला परिचित होऊ लागलेली आहेत. म्हणजे असं की नवी अभ्यासदृष्टी घेऊन आपल्या स्थलपुराणांकडे पाहणं, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या महात्म्यांकडे पाहणं, आपल्या पुराणांकडे पाहणं, हे आता पुन्हा नव्याने सुरू झालंय. आणि ह्याचेही प्रयत्न पुण्यासारख्या शहरांमध्ये आपल्याला दिसतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या विचारधारेतनं त्या नजरेतनं पाहणारी, म्हणजे अगदी उदाहरणार्थ मला जे माहिती आहे ते पुणे विद्यापीठामध्ये स्त्री अभ्यास केंद्र आहे, जिथं होय, ललित कला अकादमी आहे, स्त्री अभ्यास केंद्र आहे. शर्मिला रेगे आणि विद्युत भागवतनी ते जे काम केलं ते आता मला असं वाटतं ते पण पुढे ललित कला केंद्र आहे. अशी आणि भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं बरेच नवीन उपक्रम अलीकडं ऑनलाईन होत असतात. ज्याचा मला वाटतं हे मीडियम पण आता लोक आपलंच करतायत ना, करायला लागलेली आहेत. आणि आता ते करणं गरजेचं झालं आहे. म्हणजे इतके दिवस त्या यंत्रांना बाजूला ठेवून साहित्यिक जो आपल्या आनंदात आपल्या कोशात बसून काम करू शकायचा, ते आता राहिलं नाही. त्यामुळे त्या एका नव्या यंत्रसंस्कृतीची परिचय करून घेऊन त्याच्यावरती आपलं असणं हे आता साहित्यिकाला गरजेचं झालेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं की कसं आता पुढं आपल्याला अशी जर एक पुण्यासारखी एक डायव्हर्स स्पेस आहे, ती खूप अशी वेगवेगळ्या प्रकारचे बहुआयामी अशी एक अवकाश, असा एक अवकाश, तर ह्याला आपल्याला पुढं वेगळ्या तऱ्हेनं त्याला जर साहित्य आणि संस्कृतीच्या अंगानं आपल्याला काही एक नवीन इथं जागा निर्माण करायची असतील, म्हणजे अगदी उदाहरणार्थ बघायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये व्हिज्युअल आर्ट्सच्या गॅलरीज खूप आलेल्या आहेत. चित्र प्रदर्शनाच्या गॅलरीज पुण्यात नव्यानं खूप छोट्या आलेल्या आहेत. छोट्या नाटकांच्या जागा सुद्धा तयार झाल्या. अगदी अलीकडंच द बॉक्स नावाची एक जागा ही एरंडवण्याच्या त्या भागामध्ये आहे. ह्याच्या आधी सुदर्शन रंगमंच तो होता. तर असं जर आपल्याला एक करायचं असेल किंवा ह्याच्या बरोबरीनं तिकडे सकल नाट्यगृह, माधुरी पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे काम करतात अनेक वर्ष त्या लहान मुलांच्या वाङ्मयाबरोबर. तर असं जर आपल्याला काम जर पुढे न्यायचं असेल तर काय वाटतं की कशा तऱ्हेनं आपण त्याच्याकडे बघायला? खरं म्हणजे आशुतोष, आपण कसं बघायला हवं याच्या पलीकडे जाऊन माणसं आता काम करायला लागलेली आहेत. आणि मला असं वाटतं की अगदी वाङ्मयीन संस्कृतीमध्ये सुद्धा बघा ना तुम्ही, की एखादी छोटी जागा अशी जशी कॅफे वेगवेगळे असतात, त्याच प्रकारच्या जागा पुण्यामध्ये वाचनाच्या बाबतीतही निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. की या तुम्ही इथे कॉफी घेत पुस्तकं वाचा, बसा, एका बाजूला मंद म्युझिक वाजतं आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घ्या, त्याच्याबरोबर तिथे रमा त्या पुस्तकांमध्ये. अशा छोट्या जागा पुण्यात निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्यांचे वाचनाचे लहान मोठे गट आहेत, पुस्तक मंडळं ज्याला म्हणतात तशी, त्याच्यामध्ये येऊन चर्चा करणारी माणसं आहेत. पुण्यामध्ये येणारे वेगवेगळ्या बाहेरगावचे साहित्यिक आहेत, त्यांच्याशी गप्पांचे अनौपचारिक औपचारिक कार्यक्रम होतात. तेव्हा मला असं वाटतं की ही शहर वाढतं आहे, त्याच्या गर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या ज्या आहेत सगळ्या काळाच्या, त्या पुऱ्या होणाऱ्या गोष्टी निर्माणच होत आहेत आता. आणि त्यामुळे प्रकाशन संस्था त्याच्यात रस घेत आहेत. स्वतः ई-बुक्ससारखी नुसतीच गेलेली पुस्तकं नाही आहेत, तर त्याचे प्रकाशन समारंभही ऑनलाईन होत आहेत.
किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारे वाचकांपर्यंत पोचण्यासाठीच्या नव्या कल्पना आता समोर येत आहेत. तेव्हा हे सगळं काळानुरूप बदलत जाणारं चित्र आहे. त्याच्यात पुढं मागे राहील असं मला वाटत नाही. आव्हानं कठीण आहेत. कारण समूह वेगवेगळे आहेत, जग खूप मोठं आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की येणाऱ्या काळाला काय सन्मुख होण्यासाठी म्हणून ज्या प्रकारची एक तत्परता, ज्या प्रकारचं एक औदार्य आणि ज्या प्रकारचं एक काय जे म्हणू की वाङ्मयीन दृष्टी असं म्हणू असायला पाहिजे, तशी असणाऱ्या नव्या तरुण मुलांच्याकडे मी जेव्हा पाहते तेव्हा मला असं वाटतं की हे आव्हान पुणंच काय, आपण सगळेच जण पेलूया.